परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे। त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणंभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे। तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे। मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही। 100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे। 5 वर्षाचं सरकार आहे। माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत, ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता आता या महिन्यामध्ये तुम्हाला जमा होणार आहे। त्याच्याबद्दल जी मोठी अपडेट आलेली आहे ती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती दिलेली आहे। त्यांनी सांगितलंय की योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे महिला व बालविकास मंत्र्यांकडून, म्हणजे तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरच भेटणार आहे, वेळेवरच भेटणार आहे। कधीपर्यंत येऊ शकतो त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत त्यांनी अजून मोठी मोठी अपडेट दिलेली आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। आता बघा, तुम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही रक्षाबंधन असेल, भाऊबीजेची ओवाळणी दिली आणि हे पैसे आम्ही देतच राहणार आहोत। तसंच त्यांनी म्हटलं की होळीच्या निमित्तानं असेल किंवा महिला दिनाच्या निमित्तानं असेल, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला 3000 रुपये दिलेले आहेत। टोटल 9 हप्ते या ठिकाणी भेटलेले आहेत। परंतु आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो असणार आहे तो देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे। त्याची देखील अपडेट पुढे आपण पाहणार आहोत, कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात। मात्र ही योजना बंद होणार नाही। प्रत्येक महिन्याचे तुमचे 1500 रुपये आम्ही देतो आहोत। 1500 रुपयांनी पैसे देणं चालूच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबत त्यांनी म्हटलं की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले गेले आहेत, ते पैसे मात्र आम्ही परत घेणार नाहीत। त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी ज्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे। त्यांचे पैसे आता पुन्हा घेतले जाणार नाहीत। ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत ते, ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, मात्र पात्र लाडक्या बहिणींचे प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो भेटतच राहणार आहे। त्यासोबत त्यांनी पुढे अजून माहिती दिली, इतरही योजना जी आहेत त्या बंद होणार नाहीत, त्या देखील चालूच राहतील अशी माहिती दिली। बघा, आता लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार, त्याबद्दल ही मोठी अपडेट आलेली आहे। त्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। तर बघा, आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे, छातीठोकपणे सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। नेमकं काय म्हटलं बघा त्यांनी, आमच्याकडे 5 वर्षे आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्यांनी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही। प्रत्येक महिन्याचे पैसे तुमचे भेटत राहणार आहेत। एप्रिल महिन्याचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याची माहिती पुढे आपल्याला पाहायला भेटणारच आहे। तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत। लाडकी बहीण योजना बंद होणार असा सूर विरोधकांकडून उमटत आहे, पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सत्ताधाऱ्यांकडून या ठिकाणी ठणकावून सांगण्यात येत आहे। 1500 रुपये लाभार्थी महिला बँक खात्यामध्ये जमा होतात प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे, पण 2100 रुपये कधी मिळणार असाही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये घोंघवत आहे। तर अशातच लाडकी बहीण योजना 5 वर्ष तरी बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मोठी खुशखबर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। पुढचे 5 वर्ष ही योजना तुमची कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत बघा, त्यांनी पुढे बोलताना अजून महत्त्वाची माहिती दिली। लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हटलं त्यांनी, की आमच्याकडे आता 5 वर्ष आहेत। या ठिकाणी आपल्याला माहिती असेल, स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण
बहीण योजना बंद होणार नाही. ज्या सरकारने ही योजना चालू केलेली होती तेच सरकार पुन्हा एकदा या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची 5 वर्ष ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आणि आता ह्या 2025-26 वर्षासाठी देखील आर्थिक तरतूद ही केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे वर्षभर देखील पैसे भेटत राहतील, कारण की 36,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यासोबत त्यांनी म्हटलं, माझी थोडीशी तारांबळ होत आहे, पण यावर लवकरच मार्ग काढू असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा आता गरजू महिलांचे निकष काय, लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र कोण ठरणार, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल ही माहिती दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही ही माहिती पाहिलेलीच असेल. तर बघा, गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची भूमिका सरकारची आहे. तर यामध्ये आता कोणत्या निकषांतर्गत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काय म्हटलं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 21 रुपये देणार असल्याचं महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं. तसंच अर्थसंकल्पात वाढीव रकमेची घोषणा केली जाईल असंही त्यांनी कबूल केलेलं होतं. तसंच याच अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल असं कोणीही म्हणलं नसल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांचीच फक्त छाननी करण्यात येणार असल्याची सरकारनं मात्र भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. तर यामध्ये कोणत्या निकषांतर्गत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी 2100 रुपये देणार होते, त्याचं काय झालं त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. त्यांना म्हणावं, महायुतीने शब्द दिलाय, 5 वर्ष सरकार या ठिकाणी आहे, मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर परिस्थितीनुरूप निर्णय घेतले जातील. काही जण म्हणत होते की ही योजना बंद होईल, पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ही योजना गरीब महिलांकरिता आहे असं त्यांनी म्हटलं. आता गरजू महिलांसाठी निकष काय त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. बघा, असं सांगत असतानाच लाडक्या असलेल्या गरजू महिला नेमक्या कोण याबाबत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तर कुरपणी करणारी, धुनीभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीत कष्टाचं जीवन जगणारी निराधार महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येत आहे. म्हणजेच बघा, गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच ज्यांना त्यांची मुलं, त्याचबरोबर सुना जावाई सांभाळत नाहीत अशांना ही योजना आहे, त्यांची ही संख्या मोठी आहे असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, आता ही संपूर्ण माहिती त्यांनी दिली आजच्या अपडेटमध्ये. त्यासोबत बघा, आता तुम्ही वाट पाहताय ती म्हणजे तुमच्या 10व्या हप्त्याबद्दल. लाडकी बहीण योजनेचा तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर त्याबद्दल अपडेट आलेली आहे. काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला एकूण 9 हप्ते म्हणजे 13,500 रुपये भेटलेले असतील. तुमचे मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेत का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. तर बघा, आता जुलै ऑगस्ट पासून ते या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत, मागच्या महिन्यापर्यंत तुमचे हे पैसे सर्व जमा झाले असतील. आता 10वा हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय म्हटले पहा, महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत. आतापर्यंत लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्ते जमा झालेत. आता पुढील महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. तर 10वा हप्ता जो असणार आहे कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती पाहणार आहोत आपण. तर लाडकी बहीण योजना ही आर्थिक प्रोत्साहन आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. आता ही केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला माहित असेल मागच्या महिन्यामध्येच या ठिकाणी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आला. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार मग, तर बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून दिला. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता ही न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे, शक्यता सांगितली त्यांनी. परंतु बघा, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे जे आहेत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतात. जसं या ठिकाणी सांगितलं की 5 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान पैसे जमा होऊ शकतात. या काळामध्ये पैसे नाही आले तर तुमचं पैसे जे असणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ शकतात. त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस अपडेट बघितलेले आहे आणि आतापर्यंत जे पण पैसे आलेले आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच जमा झालेले आहेत. तर एप्रिल महिन्याबद्दलचे जसं अजून नवीन अपडेट येईल ते देखील तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटेल. तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजना बंद होणार का? तुम्ही जर या ठिकाणी माहिती बघितलेली असेल तर बंद होणार योजना असं सांगितलं जात आहे, परंतु या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री या सर्वांनी सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाहीत. या ठिकाणी लाडक्या बहिणींनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असं स्वतः उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी चालू राहील अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी भेटणार त्याबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी काय म्हटलं की 1500 वरून 2100 रुपये देण्याचं घोषित करण्यात आलं होतं, पण आता आपल्याला माहित असेल निवडणुका होऊन आणि सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले, परंतु 2100 रुपयाबद्दल मात्र निर्णय झाला नाही. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 मार्चला त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की ही जे आश्वासनं आम्ही संपूर्ण दिलेली आहेत, 2100 रुपयाचं असेल किंवा इतर आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये, ते आम्ही सर्व पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबतच्या हप्त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी महिन्याची मदत या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येणार आहे, परंतु फिक्स कुठल्या महिन्यापासून पैसे भेटतील असं सांगितलेलं नाही. त्याबद्दल आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ, त्यावरती काम चालू आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण आजच्या तारखेचं या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्हाला याच महिन्यामध्ये 1 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत पैसे कधीही जमा होऊ शकतात किंवा या काळामध्ये पैसे नाही आले तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होऊ शकतात, कारण की प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत जो महिना चालू आहे त्याच महिन्यामध्ये दिले जातात, तसा नियमच GR मध्ये देण्यात आलेला होता. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. याबद्दल जे प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.